ठाकरेंच्या शिवसेनेत राज्यसभेच्या एका जागेसाठी 5 दावेदार, राज्यसभेच्या एका जागेसाठी इच्छुकांची संख्या जास्त। विनायक राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, प्रियंका चतुर्वेदी आणि राजन विचारे हे या पदासाठी इच्छुक। गणेश नाईकांचा अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंवर निशाणा। लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होतोय असं म्हणत मंत्री गणेश नाईकांचा विधान परिषदेत एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। पुण्यातल्या कार्यक्रमात बावनकुळे भाऊक, अजितदादांना प्रतिकात्मक कॉल लावला। बावनकुळे दादांच्या आठवणीनं भाऊक। अजितदादांचा मृत्यू धोक्यानं की धोक्यानं सवाल उपस्थित करत राज ठाकरेंचा पत्रकार परिषदेतून दादांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त। रोहित पवार आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर 1.25 तास चर्चा। अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत एफआयआर घेण्यास काय अडचण, मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी। विधानसभेत लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट। बेकायदेशीररित्या गोमांस विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस। लोकशाहीच्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव। आमदार संजय उपाध्याय यांनी मांडला विधानसभेत मुद्दा। दिल्लीतल्या मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांसह 22 जणांची निर्दोष मुक्तता। केजरीवालांना कोर्टातच अश्रू अनावर। आमदार विजय वडेट्टीवारांविरोधात विधानसभेत हक्कभंग सादर। भाजपा आमदार योगेश सागर यांनी मांडला हक्कभंग। चंद्रपुरातील किडनी रॅकेट प्रकरणी सभागृहात चुकीची माहिती दिल्याचा आरोप। मुंबईत मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 2 कोटींहून अधिक दंड वसूल। मुंबई महानगरात मराठी भाषेची गळचेपी सुरू असल्याचं विदारक चित्र समोर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।